ऑपरेशन सिंदूरमध्ये देशातील सैनिकांनी केलेल्या वीरतेबाबत तिरंगा पदयात्रा भर पावसामध्ये झेंडा चौक येथून काढण्यात आली। ही तिरंगा यात्रा मामा चौक, गुंडेवर हॉस्पिटल, पुसद बँक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीतानं या तिरंगा आणि पदयात्रेची सांगता करण्यात आली। या तिरंगा यात्रेमध्ये वसमत येथील समस्त देशभक्तांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीसह नागरिक आणि युवकांनी तसंच महिलांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन मोठ्या संख्येनं आपला सहभाग नोंदवला होता। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। आज या पवित्र वसुमती नगरीमध्ये जो की काही गेल्या दिवसापूर्वी पहलगाममध्ये आमच्या भगिनींचं सिंदूर पुसण्याचं काम ज्या आतंकवाद्यांनी केलं होतं, अगदी त्या आतंकवाद्याला योग्यच असा धडा आमच्या भारतीय सैनिकांनी त्या ठिकाणी त्यांना दाखवून दिलेला आहे। अगदी त्यांच्या समर्थनासाठी, त्यांचा आत्मबल वाढवण्यासाठी आज आम्ही या पवित्र वसुमती नगरीमध्ये समस्त सकल हिंदू समाजाच्या वतीने तथा समस्त भारतवासियांच्या वतीने या ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यशस्वीरित्या ही तिरंगा रॅली या ठिकाणी पार पडलेली आहे। मला एकच सांगायचंय पाकिस्तानला की बाबा, जर तुम्ही या हिंदुस्थानावरती बुरी नजर टाकचाल, आणि अनेक ठिकाणी लिहिलेलं असतं, अनेक ठिकाणी सांगितलेलं असतं, बुरी नजर वाले तेरा मुंह काला। अगदी बुरी नजर जर तुम्ही या हिंदुस्थानावर टाकली तर तुमचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाही हा भारत, हा हिंदुस्थान। आणि म्हणून आज या ठिकाणी जे काही पहलगाम मधल्या आमच्या भगिनींचं सिंदूर पुसण्याचं काम ज्या लोकांनी केलं, अगदी या देशाचे कणखर असं नेतृत्व असलेलं माननीय महोदय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली या भारतीय सैन्य दलाने त्यांना धडा शिकवून दिलेला आहे। आणि म्हणून सिंदूर मिटण्याचं काम ज्यांनी केलं, अगदी त्यांचं नाव सुद्धा माथीमध्ये मिटवलेलं आहे। एवढं कणखर नेतृत्व या भारत भूमीला, भारत देशाला माननीय नरेंद्र मोदीजींच्या स्वरूपामध्ये मिळालेलं आहे। अगदी खरंच आज या ठिकाणी समस्त मी वसुमत नगरीमधले जे काही माझे बांधव असतील, मातृवर्ग असतील, यांचं मी पुन्हा एकदा यांना धन्यवाद देतो आणि तेच थांबतो। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।